चालू स्टार्ट. येस, मग काय चाललंय? प्रश्न चेंज झाले? कसं काय चाललंय? कसे आहात विचारलं नाही मी, काय चाललंय? हम्म. तर विचार करा, उद्या सेम प्रश्न विचारेल काय चाललंय. आज विचार करून ठेवा की काय चाललंय ना. ठीक आहे. सो आजचा आपला टॉपिक असणार आहे ऑरा. ऑरा म्हणजे काय? ऑराचा इम्पॉर्टन्स काय आहे? ऑरा स्टडी कशाला करायचा? तर बिफोर दॅट लेट मी जस्ट टेल यू, बिफोर आय फॉरगेट टू टेल यू, की उद्या सकाळी 6 वाजता लेवल 1चा शक्तिपात असणार आहे. कधी? उद्या सकाळी 6 वाजता. बॅच 1ला सांगितलेलं आहे. दिस इज फॉर बॅच 2 ऑल्सो. सेम टायमिंग असणार आहे दोन्ही बॅचचा. तर प्रिपरेशन काय राहणार आहे? शक्तिपात काय आहे आपण बघितलेलं आहे सेकंड डेला, आय गेस काल एक्सप्लेन केलं होतं. तर प्रिपरेशन काय राहणार? प्रिपरेशन काही एक्स्ट्रॉर्डिनरी नाही आहे, नॉर्मल आहे. जसे आहेत तसे नॉर्मल कपड्यांवरती यायचं आहे. काय कुठे मी सांगत नाही की नटून थटून या, हेच कलरचे कपडे, असं काही नाहीये, असं काही नसतं. सो बट बी प्रेझेंटेबल. एकदमच असं नाही की झोपेतून उठून येऊन बसलाय, कारण की शक्तिपात आहे. असं नॉर्मल काही लेक्चर किंवा असंच काही नाही, टाइमपास नाही येऊ द्या. ओके. त्यामुळे खास करून जे आता व्हिडिओ बंद करून बसलेले आहेत किंवा आता अजून थोड्या वेळाने काही जॉईन होतील, त्यांना ऐकू आता समजणार नाही उद्याचं प्रिपरेशन काय आहे. बट सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला दिसणं गरजेचं आहात तुम्ही. शक्तिपात घेतो मी, कोणाला पर्सनली ओळखते का तुम्हाला? नाही. त्यामुळे 2 गोष्टी महत्वाच्या, मला तुम्ही दिसणं कंपल्सरीच आहे. आणि दुसरं, नावाने जॉईन व्हायचं आहे. ओके. पूर्ण नाव, नेम अँड युअर सरनेम. कळतंय? मोबाईलचा ब्रँड कोणता आहे, मॉडेल कोणता आहे, नॉट इंटरेस्टेड इन टू दॅट. कारण त्याला आपल्याला चार्ज नाही करायचे, तुम्हाला करायचंय. त्यामुळे तुमचं नाव, कारण की एकाच नावाची किती लोक असतात, सो पूर्ण नाव. तिथे प्रोफाईल नेम वरती जायचं, ज्यांना माहित नाहीये त्यांना सांगते, प्रोफाईल नेम वरती जायचं, चेंज करायचं, एडिट करायचं. आणि नसेल जमत तर घरात ज्यांना जमतं त्यांच्याकडून करून घ्या. ओके. हे कळलं? ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही दिसणं गरजेचं आहे, नावाने जॉईन व्हायचं आहे. आणि कसे दिसाल? रूट चक्रापासून ते सहस्त्रार चक्रापर्यंत. हे सहस्त्रार चक्र आहे, पण ह्याच्यावर पुढे असा गॅप पाहिजे. मी कशी दिसते आता, थोडासा गॅप आहे. सो इथपासून ते तुमचं रूट चक्र मला एवढा तुम्ही दिसलेले हवे आहात. ओके. असं एवढं सांगून पण काही लोकांचं एवढंच दिसतंय, एवढा चेहराच दिसतोय, चेस्ट पर्यंत, असं करू नका. नाहीतर उद्या हे ऍडजस्टमेंट करेपर्यंत 10 मिनिटं जातात. असं वाटतं कधी कधी ते लहान मुलांना मेडिटेशन वगैरे घेतलेलं परवडतं, ते लोक एकदा बोललेलं ऐकतात. पण मोठ्यांना मला 3-4 वेळा सांगावं लागतं की मागे घ्या, पुढे घ्या, हे करा, ते करा. सो परत परत सांगते, 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. दिसणं गरजेचं आहे आणि नावाने जॉईन व्हा. नेक्स्ट आहे बी प्रेझेंटेबल. आंघोळ करता आली, वेल अँड गुड. नाहीच एखाद्याला आंघोळ करता आली, आयत्या वेळेला उठलात, तर मिनिमम फ्रेश होऊन बसा. ओके. देवाच्या जवळ दिवा लावता आला, चांगली गोष्ट आहे. लावलं तर जरा देवाला जावं करू, आणि आपल्या आतल्या देवाला पण उद्या जागा करतोय त्याच्यासाठी. आणि आजूबाजूला कोणी व्यक्ती नसायला पाहिजे. ओके. कारण की तुमचा शक्तिपात केला जाणार आहे, इट शुड बी अनडायव्हर्टेड. अजिबात इकडे तिकडे डायव्हर्ट होता कामा नये दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा दुसऱ्या एनर्जीकडे. कळतंय? हा एकच उद्देश आहे. मग एखाद्यांच्या घरी पेट्स आहेत, लहान बाळ असते, लहान बाळ असतील तर 10 मिनिटाची प्रोसिजर असणार आहे. तर 10 मिनिटं, एकदमच लहान बाळ असेल तर कोणाला तरी 10 मिनिटं सांभाळायला सांगा. पेट्स असतील तर अवॉइड, की ते लोक येत आहेत पाठवून जात आहेत वगैरे, किंवा घरातलं कोणतरी उठतंय सकाळी वॉशरूमला जातं इकडे, ते सगळं अवॉइड करा, जर प्रॉपर तुमच्यापर्यंत एनर्जी पोहोचायला हवी असेल तर. ओके. एवढंच प्रिपरेशन आहे, बाकी काही नाही. कॉर्ड्स नाही लावले तर उत्तम. कळतंय? एनिवेज मी लेक्चर देणार नाहीये, सो तुम्हाला काही ऐकायची इथे गरज नाही लागणार आहे. सो कॉर्ड्स अवॉइड करायचे आहेत. कोणीतरी आजूबाजूला नसायला पाहिजे. अगदी शक्यच नाहीये, ज्यांचा 1 RK आहे किंवा नाही जागा, तर ठीक आहे, पण दुसऱ्या रूम मध्ये बसा जिथे कोणी नसेल. एवढंच प्रिपरेशन आहे, नथिंग एल्स. एक्स्ट्रॉर्डिनरी काय आहे ते? काय, पाणी पिऊन बसायचं. हा. खाली जेव्हा बसाल, मांडी घालून बसला तर खाली काहीतरी अंथरून बसा, डायरेक्ट जमिनीवरती बसू नका. ज्यांना मांडी घालून शक्य नाही आहे, सोफ्यावरती किंवा चेअरवरती बसलात चालणार आहे, पण तरी सुद्धा पायाखाली काहीतरी घ्या, डायरेक्ट जमिनीला पाय टेकवू नका. बेडवरती बसून घेऊ नका. सवय असते, अरे 6 वाजायला 5 मिनिट आहेत, उठले बेडवरून आणि बसलात, असं करायचं नाही आहे. कारण की कळतं आम्हाला कोण बसलंय असंच, कारण की नंतर शक्तिपात चालू असतो, एक केस सावरतो, एक कपडे नीट करतोय, असं करू नका. आणि असेच लोक येणार आहेत जे ह्या बाबतीत सिरियस आहेत, तेच सकाळी लवकर उठतील.
तरी पण मी 6ला ठेवला. ऍक्च्युली स्पीकिंग आधीच्या बॅचेसचा 5:15ला असायचा. ठीक आहे, पण एकदम पण 7 पण नको 5 पण नको म्हणून आपण 6 ठेवलेला आहे. कारण की नंतर मलाच त्रास व्हायचा. आता एखाद्याचं जेन्युइन रिझन राहिलंच तर परत मला घ्यावं लागायचं. त्यापेक्षा 6 वाजता ठेवलेला आहे. परतून उद्या संडे, नो प्रॉब्लेम. फाईन नाही, इथपर्यंत कळलंय. ह्याच्यामध्ये कोणाला डाऊट नाहीये. आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट एक डाऊट विचारायचं नसणार होतं. आहे. हा बोला. आता ते म्हणजे 6 वाजता असल्यामुळे हा प्रश्न मी विचारते की लाईट एकदमच ऑन कधी कधी ठेवता येत नाही, ही फॅक्ट आहे. म्हणजे लाईट आता तुम्ही सेपरेट बसणार आहात तर लाईट ऑन करा. मला दिसायला तरी पाहिजे. अंधारात बसलं तर कसं दिसणार? नाही, ते बरोबर. मी अंधार नाही म्हणत आहे मी, पण थोडासा म्हणजे लहान बल्ब वगैरे लावून बसलं तर चालेल का? यू शुड बी विजिबल टू मी. दॅट्स इट. मग तुम्ही कोणत्या हिशोबाने दॅट यू नो की किती आहे त्याचं ब्राईटनेस वगैरे, बट मला तुम्ही विजिबल पाहिजे. दॅट्स इट. ठीक आहे, एकदम लख्ख प्रकाश नसेल इट्स ओके. ठीक आहे, चालेल. आणखी दुसरी, दिस इज मच इम्पॉर्टंट. शक्तिपात रिपीट करायचा नाही. कळतंय? शक्तिपात वारंवार घ्यायचा नसतो. ज्यांचा ऑलरेडी शक्तिपात झालेला आहे त्यांनी पुन्हा शक्तिपात घ्यायचा नाही. याचं कारण काय आहे? बाकीचे मेंटॉर सांगतात, कोच नाही सांगत. आय डोंट केअर अबाउट इट, बट लॉजिक कळणं गरजेचं आहे. वारंवार जन्माला येतो, दर महिन्याला 2 आठवड्यातून नाही येते. एकदा जन्माला आलो, शक्तिपात सुद्धा आपला एक नवीन जन्म आहे. कळतं? याचं लॉजिक आपण मॅडम शक्तिपात म्हणजे काय हे सांगितलेलं होतं. तर मॅडम कोण मला एक मिनिट शक्तिपात, बोलायचं. एक मिनिट, कोण शक्तिपात रिपीट करू शकतं? ज्यांनी खूप वर्षापूर्वी शक्तिपात घेतला आहे, एकदम 10-12 वर्षापूर्वी, आणि कधी त्याच्यानंतर प्रॅक्टिसच अजिबात केली नाही, काही जाणवत नाही ऊर्जा वगैरे, त्यांनी शक्तिपात रिपीट केला चालेल. पण 10-12 वर्षापूर्वी घेतलेला आहे पण प्रॅक्टिसच चालू आहेत, अजिबात शक्तिपात रिपीट करायचा नाही. किंवा महिन्यापूर्वी घेतलेला आहे, दुसऱ्या ट्रेनर कडून आता रिसेंटली घेतलेला आहे, परत तुमचं बघायला आलो आहोत, घ्यायचा नाही. कारण अंडरस्टँड द लॉजिक बिहाइंड इट. एक तर पहिली गोष्ट आहे, गरज नसते. आपल्याला काय वाटतं, जितकं जास्त घेऊ तितकं जास्त आपल्याला एनर्जी मिळेल, असं नाहीये. एकदा ऍक्टिव्हेशन झालं दॅट इज ऍक्टिव्हेशन. सारखं सारखं ऍक्टिव्हेशन तेवढी ते नसतं. हे बघा, काही लोक असे असतात ना की 1-2 वर्ष फक्त लेवल 1च करतात, इकडून शक्तिपात घे तिकडून शक्तिपात. ऍक्टिव्हेशन 10%च आहे, त्याचं 100% नाही होणार आहे 10 वेळा घेतलं की. हे लॉजिक कळतच नाहीये आपल्याला, त्यामुळे प्रॉब्लेम होते. आणि मग अडकतात कुठे? लेवल 1 मध्येच. हिलिंग करता येते का? नाही. लेवल 1च्या हिशोबाचीच होणार आहे. तुम्ही कितीही 3-4 वेळा घेतलं तरी ऊर्जा तेवढीच राहणार आहे. हे समजत नसताना त्यामुळे प्रॉब्लेम होतो. आणि मग एकी काम करत नाही बोलतात, अरे कसं करणार, लेवल 1च वरतीच आहोत आपण. कळतंय? त्यामुळे हे असं खूप वेळा होतं. दर लेवल 1च्या ह्याच्यात आम्ही बघतो, बाकीच्या कोचेसला पण हाच इश्यू होतो की एकदा ते लोक सांगत नाही, हा मग प्रॉब्लेम आहे. सांगायला शिका ना, तो त्यांचा पण हे आहे. व्हॉट एव्हर. कळलं? हा एक मेन लॉजिक. दुसरं आहे ते म्हणजे कुठे ना कुठे आमची ऊर्जा पण युज होत असते. सो नाव यू इमॅजिन, एकतर बाकीचे काही लोक आहेत जे लोक लेवल 1च्या शक्तिपातासाठी सुद्धा एनर्जी एक्सचेंज घेतात, फीज घेतात, पण आपण फ्री मध्ये ठेवलेलं आहे. त्यामुळे जेवढा तुम्ही जास्त फ्रीवाले सेशन घेणार आणि शक्तिपात घेणार, आमचे ऋण तुमच्यावर राहणार आहेत. किती ऋण चढवून घ्यायचे? कळतंय? एनर्जीचा इम्बॅलन्स होणार आहे की नाही हे कळेल तर. तुम्हाला काही काहींना माहित नसतं, त्यामुळे होऊन जातं. पण सांगणं पण गरजेचं आहे की का करायचं नाही. कळतंय? मला काही प्रॉब्लेम नाहीये, ऋण तुमच्यावरती वाढतील आणि आम्हाला कळत पण नसतं कोणी घेऊन आलं आणि नाही. तरी पण त्यावेळेला आम्ही कोणाला रिमूव्ह नाही करू शकत, कारण की तेवढी माणुसकी आपण दाखवतो. पण याचा अर्थ असा नाहीये, एकतर माहित नसतं त्यामुळे प्रॉब्लेम होतो. पण काही लोक असतात की एवढं सगळं मी रामायण सांगून सुद्धा येणार. ठीक आहे, त्यामुळे हे मी इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे. कळलं? एनी डाऊट ओव्हर हिअर? मॅडम फाईन, बोला. मला जॉबला 6:30ला निघायला लागतंय. 10 मिनिटाचं काम आहे. आता ते तुमच्या सगळ्यांची जबाबदारी. बरं झालं बोललात. जबाबदारी तुमच्यावरती काय आहे? शार्प 6ला जॉईन व्हायचंय. इथे आपण 7 मिनिटं 5 मिनिटं मी थांबते येईपर्यंत. उद्या थांबणार नाही. मग उद्या मॅडम किती वेळ डॉट तास, म्हणजे 6ला, 1 तास असेल का? उद्या डॉट 6ला शार्प जॉईन व्हायचं आहे. मगच 10 मिनिटामध्ये शक्तिपात कम्प्लीट होईल. 10 मिनिटाचं आहे का? तर ती तुमची जबाबदारी आहे प्रत्येकाची, वेळेवर येणं. 10 मिनिटात काय, तो 5 मिनिटात पण होईल. पण सगळेजण एक्झॅक्ट शार्प 6 वाजता जॉईन झाले तर
प्लस 6ला जॉईन होऊन सुद्धा जसं मी सांगितलं आहे तसं व्हिडिओज वगैरे ऑन ठेवले तर 6ला जॉईन आपण सुरू करू शकू. नाहीतर सगळ्यांची ऍडजस्टमेंट करेपर्यंत 10 मिनिटं जातात ना. तो काम तुम्ही तर बोललेला 10 मिनिटाचं काम आहे. कळतं? जर व्हिडिओ ऑन करून ऑफ करून बसला तर कोणाला द्यायचा शक्तिपात? फायदाच नाही. काही लोक येतात पूर्ण शक्तिपात होईपर्यंत व्हिडिओ ऑफ करून बसलेले असतात. आणि मग तेवढं कष्ट पण कशाला घेताय 6 वाजता उठायचे? नका घेऊ. सिम्पल लॉजिक आहे. त्यामुळे एवढं सगळं बोलून सुद्धा एक तर फ्री ऑफ कॉस्ट आपण करतो आणि वरून आपणच आपले कंडिशन अप्लाय केलं तर तो देव बोलतो की तू कंडिशन लावत बस, मी येतोय आरामात, थांब आता. आपला स्वभाव वाढवायचा, आपले कर्म आडवे येणार. तो दारात येतो आणि आपण जर दार उघडलं नाही तर चूक त्याची की आपली? तो असं काय दाराची बेल वाजून येणार नाहीये की बघ मी आलो. या वेगवेगळ्या माध्यमातून संधीमधूनच येणार आहे. ती संधी कशी ग्रॅब करायची तो आपला प्रश्न आहे, आपली जबाबदारी आहे. वारंवार संध्या येत नसतात. वारंवार दार ठोठावलं जाणार नाही आहे. गॉट इट? सगळ्या भाषेमध्ये सांगितलं आहे, नॉर्मल भाषा, सायंटिफिक भाषा आणि परमार्थिक भाषा सुद्धा. गॉट इट? चालू करूया आजचा सेशन. येस. ओके फाईन. सो आजचा टॉपिक आपला आहे ते म्हणजे ऑरा. ऑरा म्हणजे काय माहितीये सगळ्यांना? ऐकलं आहे, माहित नसेल तरी आपण ऍटलिस्ट तो टर्म ऐकलेला आहे. आपण जेव्हा बोलतो की अरे ह्या माणसाचा ऑरा खूप स्ट्रॉंग वाटतोय, वाईफ खूप चांगले येतात त्याच्याकडे, किंवा ह्याच्याशी आणि माझं आणि ह्याचं काय वाईब मॅच होत नाही. सो वाईब म्हणजे काय? वाईब कसली असते? तर ती ऑराची वाईब असते जी आपल्याला जाणवते. गॉट इट? तर ऑराचा अर्थ मराठीमध्ये बघायला गेला तर ट्रान्सलेशन केलं तर इट इज आभा मंडळ. एकच सेकंड. ओके. पण येस, ऑरा म्हणजे काय? एखाद्याने सांगा मला, कोणाला माहिती ऑरा म्हणजे काय? मी फक्त ट्रान्सलेशन सांगितले, मिनिंग नाही सांगितलं. एनीवन नोज व्हॉट इज ऑरा? नाही माहिती अजिबात आपल्याला? ओके चालेल. ऑरा म्हणजे आता प्रश्नाची उत्तरं काय मिळतात? ऑरा म्हणजे काही बोलतात की एनर्जी आहे, काही बोलतील व्हायब्रेशन आहे, काही बोलतील आपल्या भोवतीचं वलय आहे. संध्याकाळी मला आन्सर भेटला आहे ते म्हणजे प्रोटेक्शन. काही जण बोलतात की आपण कोणाला तरी थांबवतो. तर ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा ऍक्च्युअली स्पीकिंग हे सगळे त्याचे कॅरेक्टरिस्टिक झाले. ऑरा म्हणजे काय? ऑरा म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड विच इज अराउंड अस, किंवा आपल्या बॉडीच्या अराउंड जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असते दॅट इज आर ऑरा. मराठीमध्ये ट्रान्सलेशन संध्याकाळी केलेलं मी, काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक, विद्युत चुंबकीय क्षेत्र. क्षेत्र. कळतंय? सो दॅट इज आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. आता ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड फक्त सजीव माणसाला असते का? म्हणजे माणसालाच असते का? तर नाही, बाकीच्यांना सुद्धा असते. मग फक्त सजीवाला असते का? तर नाही, निर्जीव गोष्टींना सुद्धा असते. कारण की प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स, अणु, रेणू वगैरे कंपाऊंड जे आहेत ते सगळे त्यांच्यामध्ये पण आहेत. त्याच्यामध्ये पण व्हायब्रेशन आहेत. ठीक आहे. सो त्याला सुद्धा ऑरा असतो. आपल्यामध्ये एक्स्ट्रा काय आहे ते म्हणजे आपल्यामध्ये चक्र आहेत जे निर्जीव गोष्टीमध्ये नसेल. ठीक आहे. पण आपल्यामध्ये जे चक्र असतात, किती मेन चक्र आहेत? 7 चक्र आहेत मेन चक्र. तसे बघायला गेलं तर 100 पेक्षा पण जास्त आहेत. एनर्जी फील्ड, एनर्जी सेंटर्स असतात. सो मेन 7 चक्र जे आहेत. आता हा जो ऑरा आहे, आता आपण केव्हा बघतो? जेव्हा देवाचा फोटो बघितला याच्या पाठी जो सर्कल असतो प्रकाशाचा, तो दॅट इज ऑरा. पण तो एकच असतो का असा गोळा, की त्याच्यामध्ये शेड्स असतात? कधी कधी शेड्स असतात, कधी कधी एक अख्खा दाखवला जातो. ऍक्च्युअली स्पीकिंग ऑरा हा पूर्ण एकच असं काही वलय नसतं, त्याला लेयर्स असतात. अँड दोज लेयर्स आर ऍक्च्युअली कनेक्टेड. आपल्या कोणाशी कनेक्टेड असतात? इनडायरेक्टली 7 चक्राशी कनेक्टेड असतात. ओके, कळतंय ऑरा काय आहे? थोडंफार त्याचं मी एक हे सांगितलं आहे. ठीक आहे. तर मग आता ऑरा कशाला बघायचा? काय गरज आहे? बघणं हा मुद्दा नाहीये इकडे. इथे जादूचे प्रयोग आपण करायला आले नाहीये. आपला मेन मोटिव्ह काय आहे शिकण्यामागे? की जर हा जो ऑरा आहे तो माझ्या लाईफ वरती कसा अफेक्ट करतोय माझ्या लाईफला, आणि जर करत असेल तर त्याच्या माध्यमातून माझी लाईफ मी बेटर कशी करणार, हा उद्देश आहे ऑरा शिकण्याच्या मागे. नाहीतर ते बघायला काय कोणती किलियन फोटोग्राफी घेतली किंवा कोणताही डाउजर घेतला तरी सांगेल आन्सर. पण आपल्याला ते करायचं नाही आहे. मेन मुद्दा वेगळा आहे. बघणं हे काय मोठी गोष्ट नाही.
ते नंतर लेवल 3 ला आपल्याला सायकिक ॲबिलिटीज वाढल्यावरती ते दिसायला पण लागेल की त्याचे लेअर सकट, त्याचा कलर सकट, कुठे पॅचेस आहेत, कुठे निगेटिव्हिटी हे पण दिसेल. पण आता नाही, ते लेवल 3 नंतर. आता इम्पॉर्टंट काय आहे की त्याचा इम्पॅक्ट माझ्या लाईफवरती कसा आहे. दोन एखादे व्यक्ती प्रॉक्झिमिटीमध्ये आल्या, एकमेकांच्या क्लोज याच्यामध्ये आल्या किंवा जवळ आले, म्हणजे ह्याच्या हिशोबाने, तर त्या दोघांचा ऑरा कशा पद्धतीने एकमेकांना अफेक्ट करू शकतो की नाही करू शकत, आधी हे बाबी बघणार. आपले ह्याच्यामध्ये म्हण काय आहे की पंगत आणि संगत विचारपूर्वक करायची. तर का म्हणून पंगत आणि संगत विचारपूर्वक करायची, काय याच्यामध्ये लॉजिक, एवढे कसले आपले लोक बोलून गेले? कारण की जेव्हा स्टडी करण्यात आला तर आजूबाजूचे जे मिनिमम 4 ते 5 लोक असतात त्यांचं जसं व्यक्तिमत्व असतं तसं व्यक्तिमत्व आपलं घडलेलं असतं, जे आपण 2 दिवसापासून बोलतो, रिमोट दिलेलं सगळ्यांना. ठीक आहे, आणि त्यांचं व्यक्तिमत्व आपण घडवतोय. असं नाही की फक्त त्यांचा इम्पॅक्ट आपल्याला, आपला इम्पॅक्ट सुद्धा त्यांच्यावर होतो. जर 4 लोक अशी आहेत जे सतत निगेटिव्ह बोलते, एकमेक हा गेला की त्याच्याबद्दल बोल, त्याच्याबद्दल ह्याच्याबद्दल बोल, आपलं व्यक्तिमत्व तसंच होणार आहे. आपल्याला करमणारच नाही गॉसिप केल्याशिवाय, बरोबर? हेच जर चांगले एकदम व्यवस्थित असतील, मोटिवेटेड लोक असतील, पॉझिटिव्ह थिंकिंग असलेले, कष्ट करणारे, एकदम हायर लेवलचे किंवा सतत काहीतरी करत राहणारे, तर आपलं व्यक्तिमत्व पण तसंच होणार आहे. आपण इनडायरेक्टली कम्पीट करायला जाणारच आहे आणि त्या रेसमध्ये आपण पण पुढेच जाणार आहे. आपण मागे राहू का? म्हणजे इनडायरेक्टली काय, तर आपलं हळूहळू आपलं तसं फ्रेमिंग बनायला सुरू होते. आता फक्त हाच एक मुद्दा आहे का, तो त्यांचे विचार इम्पॅक्ट करतील, त्यांचं वागणं किंवा आपलं. तर कधीही जेव्हा विचार किंवा कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह विचार असेल किंवा एखादी एनर्जी डायरेक्ट आपल्या शरीरावरती इम्पॅक्ट करते का, तर नाही. त्याचा एंट्री लेवल कुठे असतो? ऑरावरती. 2 एंट्री पॉईंट असतात, ऑराचा असतो आणि सबकॉन्शियस माइंडचा तो ऑलरेडी बिल्डअप झालेला असतो, जे काय आहे तो इम्पॅक्ट तिथे येतो. तो मेन एंट्री पॉईंट किधर आहे? इट इज इन आर ऑरा लेवल. आणि असं पण नाही की ऑरावरती आला की लगेच शरीरावरती इफेक्ट दिसणार आहे. नो, नॉट लाईक दॅट. आधी आता 7 लेयर्स आहेत बरोबर, त्याच्या कोणत्या लेअरवरती किंवा कोणत्या ह्याच्यावरती आधी एंट्री होणार, एंट्री झाल्यावरती की अक्युम्युलेशन होणार, त्याचं साठणार, इम्पॅक्ट होत 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 सगळ्या लेयर्स मधून कुठे कनेक्टेड आहेत? चक्रांवरती. इट विल अफेक्ट युअर चक्रा सिस्टीम. आणि चक्र कोणाशी कनेक्टेड आहेत? कास्केड कशी आहे, इव्हेंट कसे आहे, ते मेकॅनिझम लक्षात घेणं गरजेचं आहे. वन्स इट अफेक्ट्स युअर चक्र कनेक्टेड आहे तुमच्या नाड्यांशी, मग त्या 72,000 नाड्या नाभीपासूनच्या घ्या किंवा इंडिव्हिज्युअल बाकीच्या सगळ्या नाड्या घ्या, नाड्या दिसत नाहीयेत आणि दिसणारे ते कॅपिलरीज वेगळे आहेत. कारण की ह्या नाड्यांचं काम काय? प्राण कॅरी करणं, ऊर्जा कॅरी करणं. कॅरी करून देतात कोणाला? तुमच्या पूर्ण सर्क्युलेटरी सिस्टीम असेल, तुमच्या सेल्स असतील, अवयव असेल, CNS असेल, नर्वस सिस्टीम, सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. म्हणजेच ते इम्पॅक्ट कोणाला येणार? त्या सेल्युलर लेवलवरती येणार. सेल्युलर लेवलवरती आल्यावरती ऑर्गन लेवलवरती येणार आहे. वन्स इट कम्स ऑन युअर ऑर्गन लेवल, सिम्पटम्स तेव्हा दिसणार. किती वेळ लागला बाहेर सिम्पटम दिसायला? एंटर झाल्या त्याला सिम्पटम दिसले नाही, नंतर मग क्युअर करायला किती वेळ लागतो कळतंय? आणि फक्त फिजिकल लेवलवरती जेव्हा अफेक्ट होतं, फक्त फिजिकल लेवल अफेक्ट नाही होत, मेंटल लेवलवरती सुद्धा तिचा इफेक्ट दिसणारच असतो. आणि जेव्हा ह्या गोष्टीचा रिकरन्स होतो तेव्हा कुठे जाणार माणूस? ट्रीटमेंट घ्यायला जाणार, आणि वारंवार ट्रीटमेंट घेऊन आर्थिक याच्यावरती दिसणारच आहे. आर्थिक आलं, फिजिकल आलं, मेंटल स्ट्रेस दोन्हीकडून आले, आर्थिक करून पण आले, फिजिकल मुळे पण मेंटल स्ट्रेस आला, कुठे इम्पॅक्ट येणार? रिलेशनशिप वरती. सर्कल तयार झालं. दिस इज अ विशियस सर्कल. तिथे आपल्याला नंतर कळत नाही की अरे ह्याला ब्रेक कसं करायचं, याचा स्टार्टिंग पॉईंट कुठे आणि एंड पॉईंट कुठे शोधच नाही, आपल्याला समजणार नाही, कारण की पूर्ण सर्कल आहे. हे रिपेअर करायला गेलं तर हे बिघडतंय, हे करायला गेलं तर इकडचं काहीतरी होतं. एंट्री कुठून झाली? सुरुवात कुठून झालेली? ऑरा आणि सबकॉन्शियस. रेकी या दोघांनाच पहिलं पकडते आणि तिथेच काम करते, त्याच्यानंतर तुमचं आतलं शरीर गेले कळतंय. म्हणून रेकी कुठे काम करणार? मुळासकट रिझल्ट येतात. कारण की डायरेक्ट शरीरावरती रिझल्ट येऊन काय फायदा? गोळ्या तेच करतायत ना, इकडे या हॉर्मोनला नीट कर, त्या सेलमध्ये जा, याला सप्रेस कर, त्याला सप्रेस कर, वट एक्सेट्रा एक्सेट्रा. पण रेकी विल नॉट डू लाईक दिस. वरून काम नाही करणार असं वरच्या वर, बेस पासून काम करत करत मग ते बाहेर, जसं ते बाहेर आलं त्याच हिशोबाने त्याला सोल्युशन द्यावे लागतील ना, की उलट करावं लागेल सोल्युशन? नाही होणार. कळतंय? आता लॉजिक कळला. 2 प्रश्नांची उत्तरं दिली आहेत मी, की रेकी काम कशी करते किंवा बाकीच्या मोडॅलिटीज कशा काम करतील. पण रेकी मेनली विल वर्क लाईक दिस. नॉर्मल माणसं काय सांगतात? रेकी तुम्हाला रिलॅक्सेशन देईल, रेकी तुम्हाला हे देईल. हे नंतर
आधी काय देईल ते बघणं महत्वाची गोष्ट आहे आणि दॅट इज द मेन थिंग. ते सांगितलं जात नाहीये. म्हणून रेकीबद्दल काही समज रिलॅक्सेशन देणार तर काय फायदा, स्पा करून येऊ आम्ही. कळतंय? असं नाहीये की जे वरवरच्या गोष्टी दिसणार आहेत तो इम्पॅक्ट नसतो. कळतंय? म्हणून परमनंट आणि मुळासकटचे रिझल्ट प्राप्त होत असतात. गॉट इट? हे पूर्ण कास्केड कळलंय, मेकॅनिझम, लॉजिक, कशानंतर काय काय होतं आणि त्यामुळे मग ऑरा स्टडी करणं महत्वाचं असतो. इमॅजिन, आता फक्त डोळे बंद करून विचार करा, जर या सगळ्या गोष्टी त्या एंट्री लेवलवरती झालेल्या आहेत, तर तिकडे साचलेली निगेटिव्हिटी किंवा ह्याच्या पुढे येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यातले 30 ते 40% प्रॉब्लेम मी फक्त जर ऑराच्या क्लेन्झिंगने दूर करू शकले तर काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? ऑरा क्लेन्झिंगच्या प्रोसिजरला किती मिनिटं लागतात? 3 ते 5 मिनिटं. आणि या 3 ते 5 मिनिटाच्या एका ऍक्शनने जर माझ्या आयुष्यामध्ये समजा एखाद्याच्या आयुष्यामध्ये 4 वर्षाचं काहीतरी दुखणं येणार असेल, ते अर्ध्या मिनिटाच्या समजा ह्याच्याने मी किंवा 5 मिनिटाच्या ह्याच्याने जर दूर करू शकला तो माणूस तर काय प्रॉब्लेम आहे? बरोबर आहे? का करू नये आपण? का शिकू नये? आणि आता साध्या साध्या गोष्टी सांगितल्या. लेव्हल 2 ला गेल्यावरती तर मग तिथे ऑब्व्हियसली त्या विल बी ह्याच्यापेक्षा पण डीप लेवलच्या असतील. हा तर फक्त साधा सुद्धा जस्ट एक आपण इथे लेवल 1 म्हणजे ट्रेलर, जस्ट टू अंडरस्टँड की हाऊ द रेकी वर्क्स. कळतं? लॉजिक कळलं आहे ह्याच्या पाठचा की का आपण हे ऑरा स्टडी करायचं. ओके. सॅमसंग, आता थँक्यू कसं बोलायचं? नावाने जॉईन व्हावं लागेल. ठीक आहे, म्हणून ऑरा स्टडी करावा लागतो. पुढे आता ऑरा बघणं हे मोठं रॉकेट सायन्स नाहीये. लेवल 3 नंतर तर ते एनिवेज आपल्या नेकेड आईजने आपण सगळं त्याच्या लेअर सकट बघू. पण आता सध्या ऑरा कसा बघायचा ते म्हणजे तुमच्या समोर नोटबुक आहे सगळ्यांच्या, त्याच्यावरती काय करा, पेन घ्यायचा, त्या नोटबुक मध्ये एक ब्लँक पेज काढायचं म्हणजे समोर ठेवायचं आणि त्याच्यावरती एकदम सेंटरला एक मीडियम साईजचा डॉट ड्रॉ करा, बिंदू ड्रॉ करा आणि त्याचा ऑरा बघण्याचा प्रयत्न करा. 90 डिग्रीने त्याच्याकडे बघायचं. स्पेक्स असतील तर काढून ठेवा, जर त्रास होत असेल तर. फोकस ऑन दॅट. त्याच्या आजूबाजूला तुम्हाला सर्कल दिसेल व्हाईट रंगाचं. परत एकदा सांगता का प्लीज? एक ब्लँक पेपर घ्या, त्याच्या हा. सेंटरला एक मीडियम साईजचा सर्कल ड्रॉ करा, काय बोलतात, बिंदू ड्रॉ करा. आणि ट्राय टू सी ॲट इट. फोकस करायचा आहे काही मिनिटं आणि तुम्हाला त्याच्या आजूबाजूला त्याचा ऑरा दिसेल व्हाईट कलरचा. थँक्यू. दिसला? ओके, ग्रेट. आता तो पेज हे करा, पलटी करा आणि हातातला जो तुमचा पेन असेल तो त्या पेपरवरती असा आडवा ठेवा आणि या पेनाचा ऑरा दिसतोय का बघा त्याच्या आजूबाजूला व्हाईट रंगात. असं धरून नका बघू, त्याच्यावरती ठेवा, त्या ब्लँक पेजवरती आडवा, अँड ट्राय टू लुक ॲट इट. दिसला? ग्रेट. आता तो पेन बाजूला करा, तर पेनच्या ऐवजी स्वतःचा हाताचा पंजा ठेवा आणि त्याच्यावर त्याचा ऑरा दिसतोय का बघा हाताचा. दिसला? गुड, व्हेरी नाईस. ओके. आता हे झालं निर्जीव गोष्टींचा. माझा ऑरा दिसतोय का बघा, कसा बघणार? फोकस ऑन माय नोज टिप किंवा थर्ड आय वरती फोकस करा माझ्या. दिसला? व्हेरी गुड. आता ज्यांना दिसला त्यांनी परत फोकस करायचा आहे आणि बघायचं आहे की तो अजून ब्रॉड होतोय का किंवा हलतोय का.
व्हाईट आजूबाजूला येस दिसला. तर ऑरा बघणं सोपं आहे. सोपं आहे. पण आता सध्या बिगिनर्स लेवलला तुम्हाला फक्त व्हाईट रंग दिसेल, बाकीचे कलर लेअर वाईज दिसणार नाही. पण एवढा आता सध्या एवढाच दिसू शकतो. ओके, तर हे इम्पॉर्टंट नाहीये, इम्पॉर्टंट ह्याच्या पुढचं आहे. ते म्हणजे एक तर इथे कळलं ऑरा आहे की नाही, दिसतोय काहीतरी व्हाईट व्हाईट आपल्याला. म्हणजेच ऊर्जा आहे प्रत्येक माणसामध्ये, निर्जीव असेल सजीव असेल. ठीक आहे, व्हायब्रेट होत आहे, व्हायब्रेशन बाहेर पडतंय. त्याच्यानंतर फक्त माझाच जाणवला, काही हरकत नाही, माझा तरी जाणवला बदल. पुढे त्याच्यानंतर हा आता मला इथे व्हॉलेंटियर्स लागतील 2 अशी माणसं ज्यांच्या घरामध्ये कोणीतरी आहे. प्रॅक्टिकल करायचे आहे आपल्याला. अरे बापरे, आता काय करायचं? ओके, नाही कोण आहे? हँड रेज करा. येस, मिसेस पाटील अँड वन मोर. अजून पाहिजे कोण आहे? झूम युजर नावाने जॉईन व्हा यार उद्या प्लीज. ओके, तुम्हाला दोघांना मी घेते स्पॉटलाइट मध्ये. सोबत कोण? एकदम लहान मुलं नाही आहेत ना? एकदमच लहान मुलं नाही चालणार हा? चालू करूया. त्यांना बोलवून ठेवा, सो दॅट एक्सप्लेन करताना सोबत जे असतील त्यांना ऐकू येईल मी काय बोलते. ओके, ठीक हा आहे. चालेल का? किती वर्षाचा आहे? हा आहे 11. ओके. आता ऐका, आपण हे का करतोय फर्स्ट ऑफ ऑल, आणि काय करणार आहोत. आपला उद्देश आहे की आपण समोरच्या व्यक्तीचा ऑरा डिटेक्ट करू शकतो का विदाउट एनी गॅजेट्स, न बघता. इथे आपले हात जे आहेत ते सेन्सर म्हणून काम करणार. आपले हात डिटेक्ट करणार समोरच्याचा ऑरा. कळतंय? बाकीच्यांनी आपापल्या घरी करायचं सोबत. काय करायचं आहे ह्याच्यामध्ये, आपण एक फॅक्टर कन्सिडर करणार आहे, दॅट इज ऑराचा डायमीटर. ऑराचे वेगवेगळे फॅक्टर असतात, त्यातलं एक फॅक्टर आपण घेऊया जो आपल्याला समजेल, तो म्हणजे ऑराचा डायमीटर. जर ऑरा स्ट्रॉंग असेल, डायमीटर थोडा जास्त असणार. ऑरा वीक असेल तर ऑराचा डायमीटर म्हणजे व्याप्ती कमी असते. ओके, हा एक फॅक्टर आपण घेतोय. ह्याच्यामध्ये आपल्याला आता उद्देश काय आहे, समोरच्याचा ऑरा आपल्या हातांनी आपण सेन्स करू शकतो का, एवढंच आता बघतोय पहिल्या प्रॅक्टिकल मध्ये. ओके, तर करायचं काय आहे ह्याच्यामध्ये. मिसेस पाटील, तुमचं नाव काय आहे? रिया की राई? राई. ओके, सो तुम्ही काय करायचंय, तुम्ही आणि झूम युजर, तुमचं नाव माहित नाही तर मी झूम युजर बोलणार आहे. तुम्ही दोघींनी काय करायचं आहे, 2 मिनिटं. तुम्हाला एका ठिकाणी फक्त स्टेबल उभं राहायचंय. हात रफ करायचे आणि हृदय चक्राच्या समोर असे ठेवून डोळे बंद करून स्टेबल उभं राहायचंय. हे तुमचं एवढंच काम आहे. तुमच्या समोरची जी व्यक्ती आहे, तुमचे पार्टनर आणि तुमचा मुलगा, ह्यांनी काय करायचं आहे, ह्यांनी सुद्धा उभं राहताना कसं राहायचं तुम्ही दोघांनी, म्हणजे तुमचा पार्टनर आणि तुमच्या मुलाने एकमेकांच्या अपोजिट, आणि जवळ नाही, जितकं शक्य लांब असेल ना तेवढं लांब उभं राहायचं. दुसऱ्या रूम मध्ये गेला तरी चालेल, पण समोरासमोर पाहिजे, वाकडं तिकडं दिसत नाही वगैरे असं नाही, समोरासमोर. मॅक्झिमम डिस्टन्स जेवढं तुम्हाला मेंटेन करता येईल त्यात मेंटेन करा. ठीक आहे, आणि करायचं काय आहे, तुमच्यासोबत जी व्यक्ती आहे त्यांनी काय करायचंय, हात रफ करून अशा पद्धती हृदय चक्रासमोर तुमच्या दिशेने हळूहळू चालत यायचंय. कसं, तुम्ही एका ठिकाणी स्टेबल, तुमच्या समोरची जी व्यक्ती आहे त्यांनी काय करायचं आहे, एकदम हळू, लिटरली हळू, चोर कसा चालेल तेवढं हळू चालत तुमच्या जवळ यायचं आहे. ओके, तुम्हाला काय होणार, जेव्हा ती व्यक्ती तुमच्या ऑरामध्ये एंटर करायला बघणार त्यांचा ऑरा, तेव्हा तुमच्या हातावरती काहीतरी रेझिस्टन्स जाणवणार, काहीतरी प्रेशर जाणवणार. ऍट दॅट मोमेंट तुम्ही डोळे उघडायचे आणि त्यांना बोलायचं स्टॉप. कळतंय? आणि तो डिस्टन्स बघायचा, मेजर ओके. करायचा नाही, फक्त अंदाज घ्यायचा किती डिस्टन्स वरती मला जाणवलं. इथपर्यंत आल्यावर ओके. कळतं? मी डोळे मग ते उघडणार म्हणजे आहे आपण काय करणार, आणि मी डोळे उघडले की स्टॉप म्हणणार आहे, मग तेव्हा हात खाली घ्यायचे. इकडनं इथे मला सगळ्यांना म्यूट करू दे. सगळ्यांचं लक्ष द्या. हे कळलंय, लॉजिक कळलंय सगळ्यांना काय आहे? ओके, त्याच्यानंतर पण आहेत एक्सपेरिमेंट, पण आधी हा एक प्रॅक्टिकल करा, पुढचं मी सांगते. ओके, स्टार्ट डुईंग इट. मला दिसला नाही तरी चालेल, डू इट. कॅमेरा हलवू नका आणि उभं राहायचंय, दोघांनी उभं राहायचंय, बसून नाही.
दिसला नाही तरी चालेल. मॅक्झिमम जेवढं डिस्टन्स तुम्हाला मेंटेन करता येईल तेवढं मॅम डिस्टन्स मेंटेन करा. एकच क्वेरी आहे, एक क्वेरी आहे फक्त. डोळे बंद म्हणजे करायचे ना मॅडम? डोळे बंद, जो सेन्स करेल त्याने डोळे बंद. डोळे ओके. बंद करायचे आणि म्हणजे आता माझा मुलगा माझ्या समोर आहे, तो असा येणार हात ते तसे करून, आणि मग मी डोळे उघडल्यावर स्टॉप म्हणायचं का? हो, तुम्हाला जेव्हा प्रेशर जाणवेल तेव्हा स्टॉप फील बोलायचं होणार ना? आणि तेव्हा डोळे स्टॉप उघडणार. म्हणायचं. ओके ओके ओके. तुम्हाला हातावरती प्रेशर जाणवणार, हा. कोणतरी ढकलते असं जाणवणार. ओके, ऍट दॅट व्हेरी मोमेंट तुम्हाला स्टॉप बोलायचं आणि डोळे उघडायचे. ओके ओके. ओके ओके, आता सगळ्यांना म्यूट करते. स्टार्ट स्टार्ट करा सगळ्यांना. डिस्टन्स मॅक्झिमम ठेवायचं आणि एकदम स्लोली चालत यायचंय, घाई करू नका. नाही 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 काही नाही. येस, झूम युजर काय बोलताय? अनम्यूट करा आणि व्हिडिओ ऑन करा तुमचा. रिया पाटील अगेन पुन्हा परफॉर्म करा आणि हात रब करा दोघांनी. ऍक्टिव्हेशन झालं नाहीये नीट. हे करा. मॅडम हा बोला. प्रेशर ना फील होतोय हाताला, आणि जेव्हा फील झाला तेव्हा त्याला स्टॉप केलं. हा, मग डिस्टन्स बघितला किती होता? हो, एक ओके. एवढा हातभर मेजर नाही केलं तरी चालेल. फील झालं. हा बस. आता रिया पाटील इट्स ओके, राहू दे. तुम्हाला फील झालं, हो प्रेशर झालं. ओके हो. ओके, राई सॉरी, रिया नाही राई. ओके, अनम्यूट करा ना, बोला ना. मला एका हाताला जास्त फील झालं, पण त्यांना म्हणजे माझ्या मिस्टरांना जास्त फील झालं असं ते म्हणत होते. ठीक आहे, कोणाला तरी झालं, तुम्ही काय तर ते काही फरक पडत नाही आपल्याला. ओके, त्यांना आधी फील झालं असेल तुमच्यापेक्षा, हे पण कळतं मला. म्हणजे ओके. व्हॉटेवर त्यांना आधीच अच्छा. झालं असेल. ओके, जेव्हा ते एंटर झाले तेव्हा त्यांनी तुमचा डिटेक्ट केला पाहिजे. आता काय ओ, ह्याच्यामध्ये अच्छा. आपण काय केलं की आपण डिटेक्ट करतोय. पुढचं प्रॅक्टिकल बसू नका आता. पुढचं प्रॅक्टिकल काय आहे ते म्हणजे आपल्याला काय करायचं आहे. मगाशी काय म्हटलं, ऑरा स्ट्रॉंग झाला तर त्याचा डायमीटर वाढेल, ऑरा वीक झाला तर डायमीटर म्हणजे व्याप्ती कमी होणार. ओके, आता हे कसं समजेल आपल्याला वीक आणि हे? तर घरामध्ये एखादी समजा हे हेल्दी गोष्ट असेल तर ती द्या त्यांच्या हातात. ओके, एखादी घरामध्ये लाडू, फ्रुट्स, व्हॉटेवर जे असेल ते काय करायचं आहे, ते हातात घ्यायचं आहे. आणि जेव्हा ऑरा वीक करायचं असेल तेव्हा त्यांच्या हातामध्ये कोणतीही अनहेल्दी पॅकेज फूड वगैरे द्या. प्रोसिजर काय राहणार आहे? तुमची प्रोसिजर सेम राहणार आहे, डोळे बंद करून डिटेक्ट करणार. पण समोरची व्यक्ती काय करणार? आता समोरची व्यक्ती अशी चालत आली, आता त्या काय करतील? समोरच्या व्यक्ती हातामध्ये काहीतरी हेल्दी गोष्ट घेणार आणि हृदयचक्रासमोर घेऊन सेम हळूहळू हळूहळू चालत येणार. ओके, हेल्दी गोष्ट जेव्हा येईल, जर ती त्यांना लागू पडत असेल तर काय होणार? त्यांचा ऑरा मोठा होणार, वाढणार, डायमीटर वाढणार. म्हणजे मगाशी समजा इथे आल्यावर कळलं तर आता पाठीच कळणार, आधीच कळणार. गॉट इट? कारण की डायमीटर वाढला. हे जेव्हा अनहेल्दी गोष्ट येईल आणि ते त्यांना सूट होत नसेल तर त्यांचा ऑरा वीक होणार, आपल्याला जवळ आल्यावर कळणार. डिफरन्स कळला आहे? हाऊ कॅन वी डिटेक्ट? आता इथे डिटेक्ट करणं हा मुद्दा नाही, इथे मुद्दा काय? वाढतो, इम्पॅक्ट होतो की नाही होत. आता ही गोष्ट आपण खात पण नाहीये, फक्त ऑरामध्ये एक गोष्ट, नवीन गोष्ट एंटर झालीये. नॉर्मल ऑरा कळला, तो रेफरन्स झाला आपला. आता आपण काय करणार? एक ऍडिशन करणार आहे, काहीतरी एंटर झालं आणि ती गोष्ट त्यांना लागू पडते की नाही हे आपल्याला कसं कळणार? ऑराचा इम्पॅक्ट. गॉट इट? ओके, करा सगळ्यांनी. स्टार्ट करूया. ओके,
बाकीच्यांनी घरी करायचंय. कोणतंही हेल्दी चालेल, लाडू चालेल का काही असेल ते चालेल. हा हा स्टार्ट. त्यांना द्यायचंय. तुम्ही तुमची प्रोसिजर ही एवढीच आहे, तुम्ही फक्त डिटेक्ट करणार. ओके, ते फक्त हातात घेऊन चालत येते. हे झालं. आता अनहेल्दी गोष्ट देऊन बघा अँड ऑब्झर्व. काही पण पॅकेज फूड असेल घरामध्ये, चॉकलेट बिकलेट काही चालेल. झालं. ओके, कसं काय जाणवलं? अनम्यूट 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 अनम्यूट. सॉरी. बऱ्यापैकी असं प्रेशर जाणवलं भरपूर हातावर, असं काहीतरी येऊन बऱ्यापैकी म्हणजे हवेचं जसं प्रेशर काहीतरी येतो येतंय, तसं. प्रेशर येस, आपल्याला ढकलतंय, बरोबर. हा, येस, करेक्ट. ओके, येस, येस. फाईन. तर डिस्टन्स कळलं. हेल्दी असताना डिस्टन्स जास्त होता की कमी होता? जास्त होता बहुतेक. हा. नाही, कमी होता. ओके, हा, कमी होता. आणि अनहेल्दी गोष्ट आल्यावरती जास्त होतं काय थोडस. बोललात? उलट बोलले का मी? अच्छा, मला एवढं कळलं ना डिस्टन्स. तर तुला काय वाटतं? हेल्दीला थोडा कमी डिस्टन्स होता, म्हणजे कमी डिस्टन्स होता. अच्छा, अनहेल्दीला थोडं जास्त जास्त होतं. अच्छा, त्यांना असं म्हणायचं की उलट झालं पाहिजे. नाही, अच्छा. असं गरज नाही उलट झालं पाहिजे. अच्छा, पुढचं ओके. याचं कारण सांगते मी. अच्छा, ओके, येस झूम हा. युजर. दिसा आधी व्हिडिओ ऑन कर. तिला बोलून हा, बोला. झूम युजर बोला. हा. ना मी हे नाही केलं, बाळ येते माझं सारखं मध्ये. ओके, चालेल, ठीक आहे. आता हे बघा, इथे काय प्रॉब्लेम बोलते. इथे काय होतं, जेव्हाही इथे आपल्याला फक्त बघायचं इम्पॅक्ट होतो की नाही होत. एखादी गोष्ट एंटर झाली आणि तिचा इम्पॅक्ट झाला, जो नॅचरल होता त्याला वाढला आणि कमी झाला. ओके, आता पुढचं मी सांगते. आता ह्याच्यानंतरचा पण आपण करून घ्यायचं लॉजिक थोड्या वेळाने सांगेल. पुढचा एक्सपेरिमेंट पण करून घेऊ की आपण विदाउट एनी गॅजेट एखाद्याचा ऑरा स्कॅन करू शकतो का. ऑरा स्कॅन करणं म्हणजे काय, हात न लावता त्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीकडे न बघता, आपल्या फक्त आता ऍज अ हिलर आपलं मशीन कोण आहे, आपले हात. ठीक आहे. सो फक्त आपल्या हाताच्या सेन्सेशनने आपण डिटेक्ट करू शकतो का की त्या माणसाच्या शारीरिक किंवा मानसिक लेवलवरती कोणत्या पार्टमध्ये काही प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. सो हाऊ विल यू डू इट.
इथे काय करायचंय, आता जवळ उभं राहायचंय, फक्त वन हँडचा डिस्टन्स असेल इट्स इनफ, म्हणजे एवढं एकदम पण टच नाही पण एवढासा वन हँडच्या डिस्टन्सने उभं राहायचं. आणि काय करायचं, फर्स्ट यू लिसन, ओके. समोरच्या व्यक्तीने नॉर्मल उभं राहायचंय, हात खाली घेऊन, डोळे उघडे ठेवून. पण तुम्ही काय करायचं आहे, तर एक मिनिट. तुम्ही काय करणार, त्यांच्याकडे तुमचे दोन्ही हात अशा पद्धतीने करायचे, शाळेत उभं राहायचं ना तसं, पण कुठे येणार, खांद्याच्या इथे नाही, इथे त्यांच्या डोक्याच्या इथे आले पाहिजेत आपले हात. ओके, फॉर एक्झाम्पल हे त्यांचं क्राऊन चक्र आहे, सो तुमचे हात दोन्ही हातात अशा पद्धतीने सरळ यांच्या इथे येणार. आणि हळूहळू तुमचे डोळे बंद करायचे, हळूहळू हात दोन्ही हात खालपर्यंत त्यांच्या पायाच्या नखांपर्यंत घेऊन यायचे, एकदम हळूहळू हळू. ह्याच्यामध्ये काय होणार, जेव्हाही फॉर एक्झाम्पल समजा त्यांचा खांदा दुखत असेल, तर जेव्हा तुमचा हात त्यांच्या खांद्याच्या लेवलला येईल तेव्हा तुमच्या खांद्याला जडत्व जाणवेल, नाहीतरी काहीतरी रेजिस्टन्स जाणवेल. कळतंय, डोळे उघडायचे, बघायचं कुठे आपल्याला रेजिस्टन्स जाणवला, ओके खांद्याच्या इथे जाणवला, ठीक आहे, नोटीस दॅट, आणि पुन्हा पुढची प्रोसिजर कंटिन्यू करायची. असं करत खालपर्यंत यायचं, जिथे जिथे जाणवेल तिकडे बघायचं, नोटीस करायचं, ओके, आणि असं करत करत खालपर्यंत यायचं आहे. ओके, स्टार्ट. बाकीच्यांनी घरी करा, इथे कोणता मूवी लावलेला नाहीये, तुमचा अनुभव तुम्हाला, त्यांचा अनुभव तुम्हाला नाही मिळणार आहे. येस, काय जाणवलं, खांद्यांच्या इथे जाणवलं आणि पायाच्या इथे जाणवलं, पोटऱ्यांच्या इथे. दुखतंय तुला? कंबर पण दुखते. मला इथे जास्त जाणवलं, शोल्डर्सला आणि पायाच्या इथे, गुडघ्यांच्या इथे आणि पोटरींच्या इथे थोडं जाणवलं. तिथे दुखतात बसून. दुखतंय ना? दुखतंय? हा दुखतंय. बसून So, बसून इथे त्यांचं आपण बऱ्यापैकी त्यांचं बसून काम असतं ना, त्याच्यामुळे ते दुखतंय. ओके, म्हणजे ते तिथे इश्यू आहे. ओके, येस. थँक्यू सो मच. ओके, बस आपल्याला एवढा करूया, पुढचा आपण बाकीचे एक्सपेरिमेंट आपण स्वतः करायचे. ओके. आता ह्याच्यातून आपल्याला काय कळलं, दोन गोष्टी कळल्या. एक तर डिटेक्ट होतं की नाही, आपण करू शकतो की नाही डिटेक्ट विदाउट एनी गॅजेट्स, काही मशीन्स यूज केल्या नाही, ऑरा डिटेक्टर यूज केला नाहीये, काही नाही यूज केलं इथे. ठीक आहे, सगळं आपण स्वतः केलं ना, आपण बघून केलं की तो व्यक्ती आला वगैरे, आपल्याला काही माहित नाही. ओके, सर ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे, खरी आहे. त्याच्यानंतर ऑरा अफेक्ट होतो का, येस, साधी दुसरी गोष्ट एंटर जरी झाली आपल्या ऑरामध्ये तरी तो इम्पॅक्ट घडणारच आहे. मग यू इमॅजिन ऑरा किती मोठा आहे, असे 1-2 सेंटीमीटरचा नसतो, तो फूट मध्ये असतो, 7 फूट, 13 फूट, 40 फूट, 30 फूट एवढा पण असतो, त्याच्यापेक्षा पण मोठे असतात ऑरा. प्रत्येक माणूस जर एवढा ऑरा मोठा कॅरी करून जात असेल, तर जेव्हा आपण दुसऱ्यांना भेटतो किंवा फॉर एक्झाम्पल मॉलमध्ये गेलो, मार्केटमध्ये गेलो, तर तिथे हजारो लोक एकसाथ येतात, प्रत्येक जण एवढा मोठा ऑरा घेऊन येतो आपल्या सकट, हो की नाही, आणि प्रत्येकाचा ऑरा पॉझिटिव्ह असतो का, ऑब्व्हियसली नाहीच असणार आहे, कारण काही ना काहीतरी कोणत्या ना कोणत्याची प्रकारची नेगेटिव्हिटी तिकडे असेल, प्रत्येक जण वेगळ्या बॅकग्राऊंड मध्ये आलाय, काहीतरी वेगळ्या घटना त्याच्यासोबत घडल्यात, काहीतरी मेंटल स्थिती त्याची वेगळी, राग आहे, व्हॉट एव्हर, काहीतरी काही घेतच चाललेत प्रत्येक लोक, बरोबर आहे, कर्म असतील, नेगेटिव्हिटीचे अक्युम्युलेशन व्हॉट एव्हर असेल. आणि जेव्हा एवढ्या सगळ्यांचे ऑरा एकसाथ सगळ्यामध्ये मिक्स होतात, तर काय इम्पॅक्ट होत असेल, कळतंय. म्हणून जेव्हा खास करून लग्नातून समारंभ व्हॉट एव्हर काही इव्हेंट असेल, तिथे जाऊन काय करतो, बसतो, मस्त खातो, गप्पा मारतो आणि येतो, तरी पण आल्यावरती डोकं धरून का बसतो, आणि नाव कशाला ठेवतो, जेवणाला. जेवणाला.
आणि सगळा राग तिकडे तेवढंच कळतं आपल्याला काय वेगळं केलं, जेवण केलं, बाकी काही वेगळं नव्हतं केलं. इथे पण बसलो, तिकडे पण जाऊन बसून आलो. कळतंय? इम्पॅक्ट ऍक्च्युली दुसऱ्या गोष्टीचा. आपण काय बोलतो, डोकं दुखतंय, काय माहिती काय कारण माहित नसतं. घरात आल्यावर चिडचिड होते. ऑफिसमधून माणूस आल्यावरती आपण काय बोलतो, हा माणूस घरी आला की सारखं चिडचिड, घराचं वातावरण खराब होतं. तो का जाणून बुजून करतो का, त्याला पण माहित नसतं का होतं. कळतंय? सो आणि आपण काय बोलतो, कसं तरी होतंय, पेटंटेड डायलॉग आहे, कसं तरी होतंय. कसं तरी कुठे या शरीरावरती होतच नसतं ना, मग कळतच नाही कसं तरी होतंय. विचारलं काय होतंय, काय माहिती, पण कसं तरी होतंय. कारण की इथे इमोशनल आणि ह्याच्या लेवलवरती कसं तरी होत नाही. इम्पॅक्ट कुठून येतोय, ऑरा लेवलवरती. म्हणून समजत नाही, पण काहीतरी बनसलंय, काहीतरी कसं तरी होतंय. ह्याच्यावरती आपला आन्सर काय आहे, औषध काय देतो आपण, झोपून घे, पाणी पिऊन घे. आता औषध वेगळं द्यायचं, ऑरा क्लीन करून घे, नाही तर मिठाच्या पाण्याने अंघोळ करून घे. मिठाचं पाणी एक नॉर्मल म्हणजे डेली याच्यामधलं, पण ऍक्च्युली स्पीकिंग ऑरा क्लेन्झिंग हे याच्यावरचं सोल्युशन आहे. कळतंय? आता इथे हेल्दी गोष्ट खाल्ली असती तर ऍक्च्युली स्पीकिंग वाढायला पाहिजे होता, जर त्यांना लागू पडत असेल तर. जर त्यांना लागू पडत नाही शरीराला, काहीतरी ते खाल्ल्यावर त्रास होईल किंवा जडत वाढले, गॅस वॉट एव्हर त्यांना सूट नाही होत, तर तो ऑरा कमजोर होणार आहे. मगाशी संध्याकाळी 2 असे झाले, एकाचा हेल्दी गोष्ट आल्यावरती ऑरा वाढला आणि दुसरीचा हेल्दी गोष्ट घेतल्यावरती ऑरा वीक झाला. याचं कारण काय, तिला ती गोष्ट आवडत नव्हती. आपले विचार, आपलं जे हॅपीनेस असेल, जर तिला ती गोष्ट अनहेल्दी गोष्ट तिला आवडत होती, मुलगी होती ती 14-15 वर्षाची, तिला ती गोष्ट आवडत होती, भले ती लागू पडते की नाही, ती खुश झाली, तिला ती आवडीची गोष्ट आहे. तुमचा विचार पण कसा ऑराला इम्पॅक्ट करतोय. दुसरं जी गोष्ट होती काय, फ्रूट काहीतरी होतं, ते तिला आवडत नव्हतं, भलेही ते लागू पडतंय, पण तिचं आपला विचार आपल्या शरीरावरती पण अफेक्ट करतोय, आपल्या ह्याला पण करतोय, ऑराला. कळतंय? दोन्ही गोष्टी. असं नाही की म्हणजे हेल्दी आहे म्हणून आपला ऑरा, असं नाहीये. आपले विचार पण तेवढाच इम्पॅक्ट करणार आहेत. कळतंय? म्हणजे ही गोष्ट खरी आहे की जे खरं आहे तेच उत्तर मिळणार आहे. उगाच हेल्दी आहे म्हणून वाढला असं नाही होणार आहे. जे खरं आहे तेच उत्तर आपल्याला. कळतंय? कसा ऑरा इफेक्ट होतो, त्याने खाल्लं, खायची पण गरज नाही, फक्त एंटर होऊ दे एखादी गोष्ट, मग विचार करा. विचार किती येतात, वस्तू तर राहू देत, माणसं तर जाऊ देत, एका वेळेस एक साथ एका दिवसाला ती नव जी आहे ते 70 ते 80 हजार विचार करते एका दिवसात. कळतंय? मग रेकी अशा पद्धतीने करत असतो. मिठाच्या पाण्याने आंघोळने ऑरा क्लीन होतो, पण मिठाचं पाणी प्रत्येकाला सूट होत नाही. आणि रोज ऑरा क्लेन्झिंग मिठाच्या पाण्याने नाही जमणार आहे, कारण की त्वचा अशी कोरडी होईल की ती बघायलाच नको. मग तेच सांगितलं ना, ऑरा क्लेन्झिंग. कळतंय? कॉफी पावडर असते, ऑरा पावडर असते, पण प्रत्येकाला ते सूट होईल नॉट नेसेसरी. म्हणून रेकी काय शिकवते, सेफेस्ट गोष्ट ऑरा क्लेन्स करून. कळतंय? मग याचा अर्थ बाहेर पडणं बंद करायचं का, नाही करू शकत आहे. तर आता ऑरा क्लेन्झिंग कशी करायची ह्यातली सिम्पल टेक्निक सांगते मी लेवल 1च्या हिशोबाने. ह्याच्या लेवल 1 मध्ये पण आणखी वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत ज्या नोट्समध्ये लेवल 1च्या नंतर दिल्या जातात लेवल 2ला गेल्यावरती. पण सिम्पलेस्ट टेक्निक जी शिकवते, जी नॉर्मल आहे, ह्याच्यामध्ये पण खूप व्हेरिएशन आहे, पण सगळ्यात सिम्पल टेक्निक काय आहे, रेकीचं आवाहन करायचं. आता रेकीचं आवाहन लेवल 1ला सांगितलेलं नाहीये, शक्तिपातानंतर थोडंसं सांगेल, पण सध्या थँक्स टू रेकी बोलत तरी इट्स ओके. पण रेकीचं ऍक्च्युअल मध्ये आवाहन करायचं असतं. आवाहन करून झाल्यावरती हात रब, आधी फक्त ऐकून घ्या, हात रब करायचे. हात रब करून झाल्यावरती दोन्ही हात अशा पद्धतीने क्राऊन चक्राच्या वर ठेवायचे. डोळे बंद करायचे आणि काय करायचंय, अफर्मेशन द्यायचंय आणि हात हळूहळू, मगाशी ह्यांनी कसे खाली घेतले तसे हळूहळू स्वतःच्या पायाच्या नखांपर्यंत खाली आणायचे. आणि अफर्मेशन काय देत राहायचं आहे की जर कोणत्याही प्रकारची, कोणत्याही कारणाने, कोणतीही नकारात्मकता जर माझ्या आभा मंडळामध्ये असेल तर ती या हातांमध्ये सामावत आहे किंवा हातांमध्ये येत आहे. ओके, असं रिपीट बोलत जायचंय. कोणत्याही कारणाने, कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी जर माझ्या ऑरामध्ये असेल तर ती माझ्या हातांमध्ये आता साठवली जात आहे. असं करत करत खालपर्यंत आणायचं. कलेक्ट ऑल द नेगेटिव्हिटी आणि तिला 3दा फुंकर मारून बोलायचं की ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहे. आणि ही प्रोसिजर 3दा करायची. किती वेळा केली आपण, 3दा करायची आहे. ओके, पाहिजे तर एका साईडने 3दा आणि ह्या 2 साईडने सुद्धा 3दा करू शकता. पाठच्या साईडने करता येणार नाही म्हणून डोंट वरी, होऊन जातं.
आणि असं नाही की फक्त स्वतःचा करू शकतो, इतरांचा सुद्धा करू शकतो, लहान मुलांचा करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. समोरच्याचं करताना आपल्याला चारही बाजूचा ऍक्सेस असतो, तेव्हा चारही बाजूने आपण 3-3 वेळा करू शकतो. गॉट इट? सिम्पलेस्ट टेक्निक सांगितली आहे, याचा इम्पॅक्ट पण तेवढाच आहे. 10 मिनिटं ओरा क्लिन्झिंग करा ना, तर एवढी करा, सेम इम्पॅक्ट येतो. कळतंय? ओके. आता इथे काही जण शिकवतात की गोल्डन लाईट किंवा व्हायोलेट लाईट इमॅजिन करा आणि त्याच्यामध्ये जा आणि त्याच्यामध्ये सांगायचं की ह्याच्यामध्ये जाऊन ती नष्ट होत आहे. काही जण शिकवतील की सॉल्ट वॉटर घ्या. आता आयत्या वेळेला समजा तिथे सॉल्ट वॉटर कुठे शोधणार तुम्ही? तर बेस्ट काय आहे, किंवा सॉल्ट वॉटर घरी आहे, आपण केलं आणि त्याचा डिस्कार्ड करताना जर तो सांडला, तर पुढचा प्रश्न काय मांडसा आपण? आता इथे निगेटिव्हिटी सांडली, ती मी साफ कशी करू? ज्या कपड्याने मी साफ केली तो मी ठेवू की धुवून ठेवू? हे प्रश्नाची उत्तर कशाला परत शोधायची आहे? बेस्ट इज, हे बघा, प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती ब्रह्मांडात आहे, मग निगेटिव्हिटी का असे ना, त्यालाच पुन्हा रिटर्न द्यायची आहे आणि त्या निगेटिव्हिटीचं सुद्धा वाईट करायचं नाही. की कधी कोणाचं वाईट बोलत, निगेटिव्हिटी असेल तू तिकडे जा आणि शुद्ध हो. त्याला सुद्धा नाही बोलायचं ही नष्ट हो, तुझं असं होऊ दे, नो. तू या ब्रह्मांडाकडे जा आणि शुद्ध हो. त्याला पण शुद्ध करू नका, काय प्रॉब्लेम आहे आपल्याला, चांगलंच बोलूया. रेकी इथपासून तुम्हाला ग्राउंडिंग शिकवते, किती छोटी गोष्ट आहे. कधीच रेकी मी काय सांगितलं, क्षणाक्षणाला सांगेल की असं नाही, असं बोल, तसं नाही, तसं बोल. त्यासाठी काय प्रयत्न नाही करावे लागले. हे काढलं तुझ्याकडे, तुझ्याकडून आले, तुझ्याकडे घे, शुद्ध कर. बेस्ट आहे. कोणाला हाम नाही ना, कोणता अघोरी नाही तर जाळलं. काही लोक हा मग आपण जाळायचं कसं? कशाला ते 100 प्रश्न करायचे, त्याला परत द्यायचे, शुद्ध कर. रेखी सिंपल आहे, तिला कॉम्प्लिकेटेड करायचा प्रयत्न केला जातो, काही गरजच नाही. हा निसर्ग सिंपल आहे की कॉम्प्लिकेटेड आहे? आपण काय करायला गेलो की तो कॉम्प्लिकेटेड बनतो आपल्यासाठी. कळते? जेवढ्या सहजतेने रेकी कराल तेवढ्या सहजतेने रिझल्ट 100% येतात. आपलं तिथे उगाचच मी करतो म्हणून करायला गेलं की झालं, गडबडलं तिकडे. गॉटेड, हा गाभा सांगितला गेलाय, आता माझ्या तोंडातून आला, आता कळलं तुम्हाला तर फाईन. ठीक आहे, इथपर्यंत कळलं सगळ्यांना ही ऑरा क्लिन्झिंग कशी करायची? एनी डाऊट ओव्हर हिअर? आता त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे स्वतःचा ऑरा जरा स्कॅन करून बघा सगळ्यांनी, जमतोय का? कसं करणार? सेम आहे, रेकीचं आवाहन आता माहित नाहीये तो पण इट्स ओके, फक्त थँक्स टू बोला. आणि दुसरं म्हणजे हात रब करायचे आणि स्वतःचा ऑरा सेम त्यांनी जसा समोरच्याचा केला तर आपण स्वतःचा अशा पद्धतीने करू शकतो. किंवा स्वतःला तर माहित असतं कुठे काय दुखतंय, तर तुम्ही कम्पेअर करू शकता. फॉर एक्झाम्पल, एखाद्याचं ओव्हर थिंकिंग आहे, डोकं खूप दुखतंय, ठणकतंय, तर ह्यांचा एवढा पार्टमध्ये खूप हेवीनेस जाणवेल, खूप जास्त व्हायब्रेशन जाणवेल. एखाद्याला सतत कॉर्ड्स लावून काहीतरी ऐकत बसायची सवय, तर इकडे गरम जाणवेल. स्क्रीन टायमिंग खूप जास्त आहे, तर ह्या एवढा पार्ट पूर्ण हेवी आणि गरम जाणवू शकतो. ओके, असं दॅट डिपेंड्स की कोणता पार्ट तुम्ही आहे. सो आयदर यू कॅन पूर्ण होल बॉडी स्कॅन करू शकता किंवा त्या पर्टिक्युलर बॉडी पार्टवरती ठेवून यू कॅन फाइंड आउट. ओके, करा सगळ्यांनी. Rub your hands and now find out. येस, काय जाणवलं? कोणाला जाणवलं? बोलू मी? हा बोला. मला डोक्यापाशी जाणवलं की असं पुश करते पाठीमागे, डोक्यापाशी आणि पायापाशी असं ना, थोडस असं हेवी वाटतं की पाठीमागे काहीतरी पुश करतंय. तिकडे काय दुखतंय तुम्हाला? हा, मला मायग्रेनचा त्रास आहे आणि मला आता नी पेन सुरू व्हायला लागलेले आहे.
डिटेक्ट केला आपलं कसा ऑरा हो अफेक्ट होतो. हो शारीरिक हो लेवलचा असेल तर कशा पद्धतीने जाणवतं. प्रत्येक गोष्टीसाठी वेगळ्या पद्धतीने जाणवणार. प्रत्येकाला वेगळं जाणवेल तुमच्या प्रकृतीच्या हिशोबाने सुद्धा आणि तुमचा जो इश्यू आहे त्या हिशोबाने सुद्धा. ओके हो हो ओके फाईन. अजून बाकी कोणाला जाणवलं? येस, कोणी हँड रेज केलेला? प्रतीक्षा, अनम्यूट करा आणि बोला. येस, बाकी कोणाला जाणवलं नाही? असं कसं? त्यांना काय स्पेशल पॉवर दिलं देवाने एकाला जाणवायला? येस येस, कोण आहे? गौरवी, काय जाणवलं? अनम्यूट करा. ठीक आहे, शोधावं लागतं मला. इलेक्ट्रॉनिकली हँड रेज करत जा, नाही तर माणूस. हा बोला गौरवी, अनम्यूट. होत नाहीये. ओके, टाईप करा कुठे जाणवलं. आता जे लोक व्हिडिओ ऑफ करून बसले त्यांची जबाबदारी मला नाही. त्यांना जाणवतंय ना जाणवतंय I don't know. डोक्याला जाणवलं काय? अतिविचार चालू आहे. सो मग ते मानसिक लेवलचं असेल, शारीरिक लेवलचं असेल. राईट हँडला मुंग्या, राईट. ओके बाय. सॅमसंग, कुठे जाणवलं? राईट हँडला मुंग्या. ओके, दुखतंय का राईट हँड? राईट हँडला जाणवलं की राईट हँड वरचं जाणवलं? पाय जाणवलं. ओके, कळतंय. म्हणजे आपल्यावर आपण स्कॅन करू शकतो, इतरांचा सुद्धा. भलेही तुम्हाला दुखत नाही. संध्याकाळच्या बॅच मध्ये एक अशी केस होती की ज्यांची युटेरस रिमूव्ह केला गेला होता, गर्भपिशवी काढली गेली होती. त्यांना दुखत बिकत काय नव्हतं, पण तरी जेव्हा त्यांनी स्कॅन केलं तेव्हा त्यांना तेवढ्या पार्ट वरती फक्त काहीतरी वेगळं सेन्सेशन जाणवलं. आधी त्यांना समजलं नाही की मला दुखत तर नाहीये तरी पण का जाणवतंय. नंतर तेव्हा त्यांना क्लिक झालं की अरे आपली काढली गेलेली आहे. म्हणजे भलेही तुम्हाला दुखत नसेल तरी सुद्धा जो कोणताही तिकडे डिफेक्ट तयार झालेला आहे किंवा जी नॅचरल गोष्ट तिकडे नाहीये तरी सुद्धा तुमचा ऑरा अफेक्ट होतो. कळतंय. म्हणजे मानसिक आहे का मला इथे दुखते म्हणून जाणवते? नाही, त्या विसरल्या पण होत्या. त्यांना नंतर क्लिक झालं की अरे नाही माझे इकडे काढले गेले म्हणून मला तिकडे जाणवतं. किती जेन्युइन रिझल्ट येतात याचा अर्थ. कळतंय. अशा पद्धतीने छोट्या मोठ्या गोष्टीने सुद्धा इम्पॅक्ट होत असतो. आम्ही इमॅजिन की अशा दिवसभरामध्ये काय काय चाललेलं असतं आणि किती वर्षाचं आहे आणि जे साठलेलं आहे आणि काही कालांतराने ते बाहेर पडत आहे. मध्ये मायग्रेन असेल, आता मायग्रेनचा उल्लेख नाही केला म्हणून मायग्रेन असेल, नाही तर कोणाचा थायरॉइड असेल. लगेच नाही जाणवत, काही वर्षानंतर बाहेर पडतं. हेच जर वर्षानंतर बाहेर पडणार आहे ते आधीच थांबवलं तर काय प्रॉब्लेम होत. छान आहे की नाही? मस्त आहे. ठीक आहे. ओके, एक येस रिक्वेस्ट सायली. होती. मध्येच डिस्कनेक्ट झालेलं माझं, म्हणजे इंटरनेट कनेक्शन गेलं होतं. त्यावेळी ती प्रोसिजर तुम्ही जी सांगितली स्वतःचा ऑरा हे करण्याची, तीच नेमकी माझी मिस झाली. ओके, 2-4 नंतर आता मिनिटं मी व्हिडिओ आउट शेअर ऑफ केला मीटिंग जाईल गेली तेव्हा होती. बघून घेऊ. ओके, पण इथपर्यंत कळलंय सगळ्यांना कसं जाणवतं, काय होतं. आणि ज्यांनी नाही केलं त्यांना मी काही नाही करू शकत, कारण की प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत. मी तुम्हाला अनुभव नाही इथून देऊ शकत. प्रत्येकाचा अनुभव स्वतःचा अनुभव म्हणून सांगतो स्वतःला असतो. म्हणून प्रॅक्टिकल असतो. नाहीतर मग काय शिकवण्याला काय कोणी कुठूनही पुस्तक वाचेल. प्रॅक्टिकली ऍक्च्युअल मध्ये अंमलात आणणं गोष्ट वेगळी असते. फाईन, ठीक आहे. सो उद्या 6 AM ला शक्तिपात असणार आहे. sharp.6 AM ला जॉईन करायचं आहे. ज्यांचा काही कारणास्तव राहून गेला वगैरे तर त्यांचं बघू, पण ट्राय करायचं आहे. जे जेन्युइन असतील, ज्यांना खरोखर होईल ते लोक उपस्थित राहणारच आहे. सो त्याच्यामध्ये काय डाऊट नाही. कळलं. त्याच्यानंतर नॉर्मल सेशन होणार आहे आपल्या नॉर्मल टायमिंगला. तेव्हा आपण प्रॅक्टिकल करणार आहोत हिलिंगचं. कसलं प्रॅक्टिकल असणार? हिलिंग करणार. पण ती हिलिंग कशी असणार? लेवल 2 ची नाही, लेवल 1च्या हिशोबाने, कारण की 10% ऊर्जा ऍक्टिव्हेट होणार आहे. एखाद्याचं पेन वगैरे असेल तर ते कमी, त्याची हिलिंग करणार आहे. ओके, तर ते कमी होणार, पण ते तात्पुरता रिझल्ट राहणार आहे. लेवल 2च्या हिशोबाने काय परमनंट मुळासकट काढणार उद्या नाही पॉसिबल. बट उद्याचा मेन एम हा नाहीये की काय बरं वाटतंय. उद्याचा मेन एम हा आहे हिलिंग पॉसिबल आहे की नाही मला.
हिलिंग होते की नाही हे उद्याचा मेन आपला पॉइंट आहे की हिलिंग खरी गोष्ट आहे की नाही प्रूव्ह करायचं तर उद्या उपस्थित राहायचं प्रॅक्टिकल कळते. सो ऑब्व्हियसली लिमिटेशन विल बी देअर कारण की 10% ऊर्जा आहे वरतून हात ठेवूनच करायला लागेल. डिस्टन्स सिलिंग नाही कोणाची दुसऱ्याची करू शकणार आहे. सो लेवल 1 ला हे लिमिटेशन जे आहे ते आहेच. हेच लिमिटेशन लेवल 2 ला निघून जात असतं कारण की तिकडे आपल्याला जास्त ऊर्जा ऍक्टिव्हेटेड असते प्लस डिस्टन्स सिलिंग शिकवली जाते. डिस्टन्स सिलिंग काय आपण काल बघितलेलं आहे की आपण कुठेही कोणत्याही माणसाला आपण इथून घरी बसल्या जिथे आहोत तिथून हिलिंग देऊ शकतो. सो दॅट इज डिस्टन्स सिलिंग. रेकीची 2 सगळ्यात मेन गोष्ट आहेत जमेची बाजू बोलतात ना विच वी कॅन फ्लॉन्ट ऍज अ रेकी हिलर जी बाकीच्या मॉडॅलिटीज मध्ये नाही ते लोक फ्लॉन्ट करू शकत. आपण म्हणजे रेकी हिलर्स किंवा कोचेस करू शकतात ते म्हणजे डिस्टन्स हिलिंग की जगाच्या पाठीवर कुठेही ती वस्तू वास्तू माणूस असेल त्याला आपण हिल करू शकतो. हे मेन सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्या माणसाला माहितीच पाहिजे की ते हिलिंग देत असेल नॉट नेसेसरी त्यांना नसेल माहित तरी सुद्धा आपण करू शकतो. वेळात बाकीच्या मोडॅलिटीमध्ये त्या माणसाला सांगणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल व्यसनाची केस असेल एखाद्या व्यक्तीला चुकीची संगत लागलेली असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असेल त्याला सांगून ऐकणारा नाही म्हणून तर करावं लागतंय ना. मग तिथे कोणती मॉडॅलिटी यूज होणार आपली डिस्टन्स सिलिंगला दुसरी एक टेक्निक आहे पण रेकी. ठीक आहे. एखादा व्यक्ती आयसीयू मध्ये आहे त्याला काय उठून सांगणार बघ तुझ्यावरती परमिशन दे मला आपण करतो नाही म्हणा. ठीक आहे. मग तेव्हा कोण काम करणार रेकी. म्हणजे काही डॉक्टर 1.5 महिना आयसीयू मध्ये ठेवतात तिकडे 10 दिवसात माणूस जेव्हा बाहेर येतो त्या पद्धतीने रेकी यूज केली जाते. कळतंय. डिफरन्स कळला लेवल 1 लेवल 2 मध्ये काय डिफरन्स आहे. आणि मेन रेकी ही एक मॉडॅलिटी अशी आहे ना तिकडे एवढ्या गोष्टी हे मेन आहेत. दुसरी गोष्टी मिळणार का आपल्याला 2 गोष्टी मिळतात. ते म्हणजे एक तर जर प्रोफेशनली करायला गेलो तर फीच्या हिशोबाने वी कॅन अर्न पैसे मिळणारच आहेत नो डाऊट. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट भेटते ते म्हणजे सगळ्यांची ब्लेसिंग. ह्या क्षेत्रामध्ये असलेला एक एक पैसा माणसाच्या ब्लेसिंग मधून येतो. असं कोणतं क्षेत्र आहे दाखवा. आणि ते ब्लेसिंग मनापासून निघतं. ठीक आहे. जिथे पैसे रिकामे होऊन सगळं वेल बिल गेलेला असतो वर्षानुवर्षात तिकडे जर तुम्हाला काही दिवसात किंवा महिन्यामध्ये रिझल्ट येत असेल तर ब्लेसिंग किती आतून येत असेल. ठीक आहे. त्यामुळे ह्या सगळ्यात मेजर गोष्टी एखाद्या रेकीच्या ह्याला हिलरला प्राप्त होतात जे बाकी ठिकाणी. म्हणून तर मी एवढं बूस्ट करते. माझ्या 2 महत्वाच्या टेक्निक्स आहेत दॅट इज रेकी अँड एनएलपी. एनएलपी मध्ये बाकीच्या जे मॉडॅलिटी समोरच्याला माहिती असणं गरजेचं आहे. रेकीचं एक सगळ्यात महत्वाचं त्याला माहित नसेल तरी वी कॅन डू इट. कळतंय. एवढं कळलंय. फाईन. सो विल सी यू टुमॉरो मॉर्निंग 6 वाजता काय असणार आहे शक्तिपात. ओके फाईन देन थांबूया आता. ओके बाय. थँक्यू सो मच. येस फाईन.